खरं तर ढिसाळ नियोजन होतं. जेव्हा स्टँडिंग कमिटीची आपली इलेक्शन 11 वाजता सुरू होणं अपेक्षित होतं, 11चा अजेंडा होता. पण सदस्य यायला उशीर झाल्यामुळं इलेक्शन सुरू झालं 11 वाजून 20 मिनिटांनी आणि प्रोटोकॉलनुसार ज्या काही गोष्टी आहेत, माघारीचा वेळ वगैरे ते करताना उशीर झाला आणि लगेचच बजेटची मीटिंग घेतली असल्यामुळे पहिली मीटिंग संपली नाही. त्यामुळे पुढच्या मीटिंगला उशीर झाला आणि नगर सदस्य पण सगळे नवीन असल्यामुळं सुरक्षा रक्षकांना पण नगरसेवक कोण आहे, कार्यकर्ते कोण आहे हे कळलं नाही आणि त्यामुळे सगळे लोक आतमध्ये आले आणि आतमध्ये आल्यानंतर आसन व्यवस्था पुरेशी नसल्यामुळे सगळा गोंधळ उडाला आणि मग आयुक्तांनी अचानकपणे सांगितल्यानंतर की पत्रकारांनी मागे बसा, आधी बजेट सुरू करायचंय. तर तो नियोजनाचा भाग होता. म्हणजे हे सांगणं अपेक्षित आयुक्तांनी नव्हतं, दुसऱ्यांनी कुणीतरी नीट कानात सांगितलं असतं तरी समजलं असतं आणि सगळा गोंधळ झाला. खऱ्या अर्थानं पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत आणि पत्रकारांकडनं ज्या बातम्या जातात बाहेर शहरामध्ये त्याच खऱ्या मानल्या जातात आणि नागरिक त्याच्यावरती विश्वास ठेवतात. त्यामुळं आज ही चुकीची गोष्ट घडलेली आहे. मी एक स्थायी समितीची सदस्य म्हणून सुद्धा या गोष्टीची दिलगिरी व्यक्त करते. आज हे जे प्रकार झाला याच्यामुळे शहराचे बदनामी होत नाही का? कसं काय होतं? नाही, मी तेच सांगते की झालं ते अनावधाने झालेलं आहे, जाणून बुजून काही झालं नाही. पत्रकारांचा मान सन्मान ठेवला पाहिजे. मी आयुक्तांना सांगितलं की पुणे महानगरपालिकेप्रमाणे तुम्ही काहीतरी एक आचारसंहिता ठरवा, प्रोटोकॉल ठरवा. पत्रकारांना त्यांचं आपलं महानगरपालिकेचे एक आयडेंटिटी कार्ड सुद्धा असू दे की ह्या महानगरपालिकेमध्ये हे प्रेस घेतात, म्हणजे कुणी त्यांना मज्जाव करू नये आणि प्रत्येक प्रतिनिधीला, लोकप्रतिनिधीला सुद्धा त्यांच्या बाबतीत माहिती असणं गरजेचं आहे आणि त्यांना त्यांचा मान सन्मान मिळाला पाहिजे. गणेश फोटो काढ, फोटो.